आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी 5 मिनिटामध्ये तयार होईल असा फ्राईड राईस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी असा फ्राईड राईसही आपला तयार होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला तेल घालायचे आणि त्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या घालायच्या. बारीक चिरून घ्यायच्या भाज्या आणि मग घालायच्या. इथे मी कांदा घेतलेला आहे, बीन्स घेतल्या, गाजर घेतलेला आहे आणि पत्ताकोबी घेतला. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये वापरू शकता. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आणि 2 ते 3 मिनिटं या भाज्यांना मोठ्या फ्लेमवरती परतून घ्यायचे. यामध्ये मीठ किंवा दुसरं काहीच घालायचं नाही आपल्याला आणि याला खूप जास्त शिजवायचंही नाही. यामधला जो क्रंच आहे तो तसाच राहायला हवा. तर त्यामुळे आपल्याला मोठी फ्लेम करायची. 2-3 मिनिटंच फक्त याला परतवून घ्यायचं आहे. आता भाज्या आपल्या छान 2-3 मिनिटं परतून झाल्या, की यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे. तर साधारण 5 कप एवढा मी भात घेतलेला आहे. तर भात शक्यतो केला की लगेच घ्यायचा नाही. गार असलेला किंवा शिल्लक राहिलेला भात यासाठी वापरला, तर फ्राईड राईस खूप छान होतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये इथे मी चिंगचा शेजवान फ्राईड राईस मसाला वापरणार आहे. ₹10 पॅकेट घेतलेलं आहे. तर 5 कप आपला भात आहे, म्हणजे 600 ग्रॅम एवढा जर भात असेल, तर तेवढ्यासाठी ₹10 हे मसाल्याचं पॅकेट आपल्याला पुरेसं होतं. आता सगळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं. आता यात दुसरं काहीच घालायचं नाही आपल्याला. मीठ घालायचं नाही किंवा कुठलेही सॉस, मसाले काहीच घालायचं नाही. फक्त हा मसाला घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 4 ते 5 मिनिटं याला परतून घ्यायचं. तर बघू शकता, हा चिंगचा शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून अगदी झटपट, सोप्या पद्धतीने आणि बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा स्वस्तात मस्त आपला 4 जणांना पुरेल एवढा हा फ्राईड राईस तयार होतो. तर आता 4-5 मिनिटं मोठ्या फ्लेमवरती मी हे परतून घेतलेले. रंग बघू शकता खूप छान आलेला आहे. आता या पद्धतीने 4-5 मिनिटं परतून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची. कांद्याची पात घालून मिक्स करून घ्यायचं. तर अगदी स्ट्रीट स्टाईल, घरच्या घरी झटपट, फक्त 5 मिनिटामध्ये आपला मस्त असा फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर हा तुम्ही मंचुरियन सोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. तर नक्की करून पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता खूप मस्त झालेला आहे, टेस्टी झालेला आहे.